आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी व्हीपॅट मोजलं पाहिजे, ईव्हीएमवर परत एकदा आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या इंडी बैठकीच्या अनुसार। आता मला आश्चर्य वाटतं की त्याला प्रश्न मला विचारायचा आहे की 19 आणि 14ला जेव्हा तुझ्या मालकाच्या पक्षाचे 18 खासदार मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे निवडून येत होते, तेव्हा तुला ह्या व्हीपॅट बद्दल आक्षेप घ्यायसारखा वाटला नाही का? तेव्हा तुम्ही ईव्हीएम वर आक्षेप घ्यायसारखं वाटलं नाही का? जेव्हा मोदींच्या साहेबांच्या आशीर्वादाने 18 निवडून येते तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, आणि आता जेव्हा एक खासदार निवडून येण्याचे जेव्हा वांदे होणार आहेत तेव्हा लगेच ईव्हीएमच्या नावाने शेमड्यासारखं रडत बसायचं। या गोष्टीला काही अर्थ नाही। तुमची हिम्मत असेल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर तुम्ही मैदानात या। तुझ्या ज्या मालकाने साधा सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये, सरपंच होण्याची ज्याची लायकी नाहीये, तो मोठा पंतप्रधानांच्या पदाबद्दल अगर स्वप्न बघत असेल ना, तर हा 2023चा शेवटचा विनोद आहे, एवढं मी ह्या निमित्ताने सांगितलं। रेल्वेमध्ये काय टीसीच्या नोकरीची भरती निघाली आहे का? तो घंटा वाजवण्यासाठी, म्हणून त्याचे ते ट्विट असतील की आता रेल्वे मंत्र्यांनी काय करावं अशा या भायखळ्यातल्या पेंग्विनला ऐकायला लागलं तर मग देशाची फार चिंता करायला लागेल। असा काही इशारा मी ऐकलेला नाहीये, म्हणून मला वाटतं की वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि जरांगे आणि सरकारचे प्रतिनिधींमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही सगळी जी परिस्थिती आहे, जी कोंडी आहे, ती आता सुटण्याचा मार्ग काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या नंतर सुखर झालेला आहे असा मताचा मी आहे। तुम्हाला काही दुसरे विषय असतील तर तुम्ही विचारा, त्याच्यावर काय तेच हा बरोबरच आहे। कारण का हलालच्या नावाने देशातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचं काम या हलाल जिहादच्या निमित्ताने होतं। या हलालचे सर्टिफिकेट देण्याच्या निमित्ताने जे पैसे जमा होतात ते अतिरेकी कारवाईसाठी वापरले जातात, लव जिहादसाठी वापरले जातात। याच्या असंख्य पुरावे आहेत आणि माहिती आहे। म्हणून जसं उत्तर प्रदेशच्या सरकारने ह्या संस्थांना ज्या ज्या हलालचे सर्टिफिकेट देतात त्यांच्यावरच बंदी घातल्या, त्याच्यातल्या 2 संस्था या महाराष्ट्रातल्या आहेत। म्हणून ह्या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याही संस्थांवर, महाराष्ट्रातल्या दोन्ही संस्थांवर बंदी लावावी, टाळं ठोकावं अशी मी स्वतः मागणी करणार आहे। नाना पटोलेंनी असं म्हटलं की दोन्ही प्रमुख नेते दिल्लीत जातात आणि फक्त चमकोगिरी करतात। सर मराठी एक होता सिंधुदुर्गातला प्रश्न, नानाचा प्रश्न। सिंधुदुर्गामधलं शिवराजेश्वरांचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, तिथे महिन्याला फक्त 500 रुपयाचा निधी दिला जातोय। हिंदू जनांच्या समितीने मागणी केली की 25 रुपये किमान द्यावेत। 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, मात्र अधिकारी त्या प्रकारची कारवाई करत नाही। अशा पद्धतीची माहिती अगर हिंदू जागरण समिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आमच्याकडे द्यावी। असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू। शिवरायांच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही तडजोड करायला तयार नाही। ती माहिती आमच्याकडे दिली तर योग्य पद्धतीने आम्ही माहिती देऊ आणि तो प्रश्न सोडू। सरकार पॉझिटिव्ह आहे, मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले, मात्र अधिकारी टाळाटाळ करतात। अशा अधिकाऱ्यांवर कडेलोट कसं करायचं ह्याच्यामध्ये आमची PhD आहे। तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांची नावं द्या। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या खालती पाणी फार खोल आहे। अरे पण ही विधानसभा आहे, नर्सरी नाही आहे। तुम्ही नर्सरीतल्या मुलांबद्दल प्रश्न विचारतात विधानसभेमध्ये? बोले देखिए, हलाल जिहाद, ये लव जिहाद और लैंड जिहाद जैसी एक बहुत बड़ी चिंता है। हलाल सर्टिफिकेट के नाम पे जो पैसा जमा होता है
वो पैसा टेररिज्म में इस्तेमाल किया जाता है, हिंदू धर्म के खिलाफ इस्तेमाल किया जाता है, लव जिहाद में इस्तेमाल, इसके बहुत बड़े सारे एविडेंसेस है। तो हमारा बोलना इतना ही है, जिस तरीके से उत्तर प्रदेश सरकार ने हलाल के सर्टिफिकेशन पे बैन लाया है, वैसे ही महाराष्ट्र में भी लाना चाहिए। इस बारे में मैं खुद इसके बारे में फॉलोअप करूंगा। 2 इंस्टीट्यूशन, 2 कंपनी जो ये हलाल सर्टिफिकेट देते हैं वो महाराष्ट्र की भी है, उस दोनों कंपनी के ऊपर बैन लगाना चाहिए, ऐसा खुद मैं सीएम और डीसीएम को लिखने वाला हूँ। तो लोकसभेची आचारसंहिता कधी लागणार ही तुमच्याकडे माहिती असेल तर मला तारीख सांगा। तुम्ही निवडणूक आयोगाचे सदस्य आहात का? नाही आहे ना, मग कसे प्रश्न विचारू नका। जनगणना व्हायलाच नको अशी चर्चा झाली तिथे, काय सांगाल या संदर्भात तुमचं काय मत? संघाची भूमिका ही आमची भूमिका आहे। देशामध्ये जाती व्यवस्था म्हणजे त्याच्याबद्दलची मांडलेली संघाची भूमिका ही आमच्या प्रत्येकाची भूमिका आहे, त्याच्यामध्ये चर्चा नाही। सर, आज अधिवेशन संपलंय, मात्र विरोधक आज देखील आरोप करतात की सरकार जे आहे ते बहुमताच्या आधारावर आम्हाला एवढं तो बोंबलतायत आतमध्ये। आता पण विरोधी पक्ष नेता बोलतायत, सगळ्या बाबतीमध्ये बोलल्यानंतर आता विरोधी पक्षानंतर बोलू नये। तुम्ही प्रोसिडिंग्स बघितले तर तुम्हाला प्रत्येकाला किती वेळ बोलायला दिलेला आहे आमच्या अध्यक्षांनी, आमच्या तालिका अध्यक्षांनी, हे तुम्हाला कळेल। म्हणून उगाच तुमच्या समोर बाहेर पत्रकारांच्या समोर येऊन बोंबलण्यापेक्षा जिथे बोंबलायला पाहिजे, सरकारला धारेवर विचारलं तसं ते धरताना आम्हाला दिसलं नाही, सगळं थंडगार दिसलेलं आहे समोर। नाना पटोलेंनी म्हणाले की 141 खासदारांचे जे निलंबन झालं लोकशाही धोक्यात आहे असं ते म्हणाले। लोकशाही धोक्यात तर नाना पटोलेंना आतमध्ये बोलायला कसं मिळालं? लोकशाही धोक्यात आहे तर काल इंडिया अलायन्सची बैठक कशी झाली? आणि मला काल जे ऐकायला मिळालं की इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जीजींनी आणि अरविंद केजरीवालजींनी खरगेंचं नाव पंतप्रधानांसाठी जाहीर केलं। मला विचारायचं आहे की उद्धव ठाकरेला ते मान्य आहे की नाही, त्यांनी जाहीर करावं। कारण का माझ्या माहितीनुसार ते काल नाराज होऊन दिल्लीवरून निघून गेले। सरपंचाच्या लायकीचा माणूस आता पंतप्रधानांचे स्वप्न बघतोय, म्हणून ही माहिती खरी आहे का सांगावी। त्यांच्या त्या संजय राजाराम राऊतनी की त्यांच्या अन्न पोपटाने त्यांची अपेक्षा होती की मला टिळा लावलं पाहिजे होतं, पण टिळा लावलं खरगेला, म्हणून हा नाक रगडत निघून गेला दिल्लीवरून। म्हणून खरगेच्या नावाचं समर्थन उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतो का हे अधिकृत पद्धतीने त्यांना विचार आणि उत्तर असेल तर मला आतमध्ये चिठ्ठी पाठवा। संजय राऊत असे म्हणाले खासदारांचं निलंबन हा हुकुमशाहीचा कडेलोट आहे। अरे लोकशाही नसती ना तर ह्याचा थोबाडा बंद करून आतमध्ये ह्याला जेलमध्ये टाकला असता, उगाच सकाळ आमची खराब झाली नसती आणि माझी तर जास्त खराब झाली नसती, असं आहे ना। म्हणून लोकशाही आहे म्हणून याचा थोबाड उघडायला आणि ह्याला ऐकण्याचं दुर्दैव क्षण आम्हाला सकाळी होतं। चला थँक्यू, चला आज सुट्टी शेवटची, थँक्यू, मुंबईला भेटू। छत्रपतींचा विचार म्हणजे